नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण होणार आहे। कारण मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा अद्याप आपण भरलेला नसेल तर त्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। कारण मित्रांनो, जो पीक विमा आहे तर तो आपल्याला त्यामध्ये 16 जून पासून सुरू झाला होता, तर त्यामध्ये 15 जुलै ही शेवटची तारीख पीक विमा भरायची होती। यामध्ये ज्या शेतकऱ्याने पीक विमा भरला त्यांचा झाला, पण ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा त्यामध्ये या तारखेच्या दरम्यान जर भरला नसेल तर त्या शेतकऱ्यांसाठीच ही आनंदाची बातमी म्हणावी लागणार आहे। कारण मित्रांनो, आता पीक विमा भरण्यासाठी जी तारीख आहे तर ती वाढवण्यात आलेली आहे। त्याचं GR सुद्धा कालच आलेलं आहे। त्यामध्ये मित्रांनो, पीक विमा भरवण्यासाठी आपल्याला आता 15 दिवस जे आहे तर ते जास्तीचे त्यामध्ये देण्यात आलेले आहे। म्हणजेच आपण आता पीक विमा जो आहे तर तो आपण आता 15 जुलैपासून ते पुन्हा आपण त्यामध्ये 31 जुलैपर्यंत पीक विमा हा भरू शकता। म्हणजेच मित्रांनो, आपल्याला आता 31 जुलैपर्यंत मुदतवाढ जी आहे तर ती देण्यात आलेली आहे। ज्या शेतकऱ्यांनी अद्याप पीक विमा भरला नाही त्या शेतकऱ्यांनी आता पीक विमा भरून घ्या, जेणेकरून आपण या पीक विम्यापासून वंचित राहणार नाही। मित्रांनो, यावर्षी जास्त पावसाचं प्रमाण आपल्याला दिसून येत आहे। अशाच पद्धतीने मित्रांनो, जर पाऊस जास्त झाला तर आपल्या शेती पिकाचं जे नुकसान होईल तर हे नुकसान भरपाई आपल्याला मिळू शकते। यासाठी पीक विमा आपण भरून घ्या। मित्रांनो, कोणी जरी सांगितलं की पीक विमा कशाला भरता, त्यामध्ये आपल्याला काय पैसे मिळतात, आतापर्यंत काय मिळाले, तरी कोणाला ते भूलथापी पडू नका। मित्रांनो, फक्त आपल्याला 1 रुपयामध्ये पीक विमा भरायचा आहे। त्यामुळे कोणतेही आपण त्यामध्ये हलगर्जीपणा न करता पीक विमा आपण भरून घ्या। त्यामध्ये आपण मोबाईलवरून पीक विमा भरा किंवा आपल्याला भरता येत नसेल तर CSC केंद्रावर जाऊन आपण पीक विमा हा भरू शकता। तर मित्रांनो, हीच महत्त्वाची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला। मित्रांनो, धन्यवाद। जय जवान जय किसान।